काल रात्री मार्केटमध्ये पॅनिक होता, पण काही कंपन्या अशा आहेत ज्यांच्यासाठी हा क्रायसिस म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यात सर्वात मोठं नाव म्हणजे ईव्ही सेक्टर. क्रूड ऑइल वाढतंय, पेट्रोल डिझेल महाग होतंय आणि लोक आता हळूहळू इलेक्ट्रिक व्हेकल्स ह्याकडे वळत आहेत. हीच गोष्ट मोठ्या कंपन्यांना आता स्पष्ट दिसायला लागली आहे. म्हणूनच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्सने ईव्ही प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, कारण डिमांड वाढते. आता इथे एक मोठी गोष्ट समजून घ्या, मार्केटमध्ये प्रत्येक क्रायसिसमध्ये विनर्स आणि लुजर्स असतात. ऑइल महाग झालं तर एअरलाईन्स संकटात येतात, पण ईव्ही कंपन्यांना फायदा होतो. काल रात्री क्रूड ऑइल स्पाइक झाल्यानंतर इन्व्हेस्टर्सची नजर पुन्हा ईव्ही थेमवर गेली, कारण फ्युचर इलेक्ट्रिककडे जातोय. पण इथे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट पण आहे. फेरारीने ईव्ही सुपर कार लॉन्च केली, पण रिस्पॉन्स कमजोर मिळाला आणि लेम्बोर्गिनीच्या सीईओने स्पष्ट सांगितलं, सुपर कार मार्केट अजून पेट्रोल इंजिन सोडायला तयार नाही. म्हणजे ईव्ही रिव्होल्युशन सगळीकडे सारखा नाही. मास मार्केटमध्ये ईव्ही वेगाने वाढतोय, पण लक्झरी सेगमेंट अजूनही ट्रेडिशनल इंजिन पसंत करतोय. पुढच्या काही वर्षांमध्ये ईव्ही सेक्टर्स भारतासाठी हग ऑपॉर्च्युनिटी बनू शकतो, विशेषतः बॅटरी, चार्जिंग, सॉफ्टवेअर आणि ऑटो कंपन्यांसाठी. तुमच्या मते फ्युचर खरंच ईव्हीच आहे की पेट्रोल इंजिन्स अजून अनेक वर्ष डॉमिनेट करतील? कमेंट करून नक्की सांगा.